ढाबा स्टाईल मिक्स व्हेज बनवण्याचा असा सोपा आणि शॉर्टकट तरीका तुम्ही पहिल्यांदाच बघितला असाल किंवा क्वचितच पाहिला असाल। एकदम इझी वेने हा ढाबे स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल एवढी ही व्हेज मिक्स भाजी किंवा आपण व्हेज कोल्हापुरीसुद्धा बोलू शकतो, एवढी खायला छान लागते ना, टेस्टी लागते। तर मी कधीही ढाब्यावरती खाणार नाही, एवढी ही घरी टेस्टी बनते आणि एकदम इझी वेने दाखवलेली आहे। रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि एकाच कुकरमध्ये आपलं पहा इथे मसालासुद्धा तयार होतो आणि आपल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा एकदाच वन टाईम शिजून जातात। तर काय करायचं, आपण इथे कुकर घ्यायचं, कुकरच्या भांड्यामध्ये 3 लवंग, 7-8 मिरी, 1 चक्री फूल, अद्रकचा तुकडा, 3 ते 4 सुकी लाल मिरची, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणे आणि 7 ते 8 काजूचे तुकडे किंवा तुम्ही याऐवजी बदामसुद्धा घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता। थोडंसं तेल घालून हे मसाले फ्राय करून घ्या। आता यामध्येच बघा मी 2 मोठे कांदे टाकलेले आहेत, 2 टोमॅटो घातलेले आहेत, 2 सोललेले बटाटे घातलेत आणि 2 छोटे गाजरचे तुकडे घातलेले आहेत। त्यासोबतच फ्लावरसुद्धा घातलेला आहे आणि आपले 15-16 मखाने घातलेले आहेत। आता याला मी मीठ लावून छानपैकी खालून वरून फ्राय करून घेतलेलं आहे। मीठ सगळीकडे लागावं म्हणून मी चमच्याने छान हलवून घेतलेला आहे। पाहणं किती इझी आहे। यामध्येच आपला एकसाथ मसालासुद्धा तयार होतो आणि ही भाजीसुद्धा एकाच कुकरमध्ये शिजून जाते। म्हणजे किती शॉर्टकट पद्धत आहे, तुम्ही बघालच। आता याला आपण छानपैकी 1 ते 1.5 ग्लास मी पाणी ओतून घेतलेलं आहे शिजण्याकरिता। कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून ठेवून द्या। आता इथे कुकरला भाज्या सगळ्या आपल्या शिजेपर्यंत मी ते मिसी रोटी तयार केली, म्हणजे आपला साधा पराठा तयार केला आपल्या व्हेज कोल्हापुरीसोबत खायला। आता काय केलं, मी ते 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बारीक रवा, मीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा कुस्करून घातलेला आहे आणि यामध्येच मी आजच घरामध्ये घी तयार केला होता, त्याचा जो ताक उरला होता तोच मी या पिठामध्ये ताकामध्येच या पिठाला मी मळून घेतलेलं आहे। आता पहा मी हे पीठ मळेपर्यंत इकडे माझी शिटीसुद्धा वाजली, पण एकच शिटी लावायची आहे, कुकरला जास्त लावू नका, नाहीतर भाज्या त्या आहेत तर आपलं ओव्हरकुक होऊन जातील। आपल्याला एवढी ओव्हरकुक करायचे नाही आहेत, एकच शिट्टी झालेली आहे तोपर्यंत इकडे मी पीठ मळून ठेवलेलं आहे, ते एक साईडला ठेवून द्या। आता इकडे पहा कुकर थोडा थंड झाला, मी झाकण काढून घेतलेलं। आता सगळ्या भाज्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत। आता पहा इथे छानपैकी शिजूनसुद्धा झाल्या, 70 ते 80% आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। परफेक्टली शिजल्या होता एका शिट्टीमध्ये, 2 शिट्टीसुद्धा लावू नका, एकदमच मेनू होऊन झाला। आता सगळ्या भाज्या काढल्या आहेत आणि जे उरलेला मसाला आहे, मखाणे, मिरची आणि जे खडे मसाले ते आपल्याला इथे ग्रेव्हीसाठी मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। किती सोपी पद्धत आहे बघताय ना। आणि त्यामध्येच आपण जे टोमॅटो आणि कांदा आहे तो सुद्धा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचा आहे ग्रेव्हीसाठी। टोमॅटोवरचा जो साल आहे ना तो इझिली निघून जातो, कारण टोमॅटो छानपैकी शिजला गेलेला आहे। आता पहा इथे मसाला जो आहे ग्रेव्हीसाठी करायला मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे, तो थोडा गरम होता, मी तो थंड करायला ठेवला। तोपर्यंत मी या बाकीच्या ज्या भाज्या उकडलेल्या होत्या त्या कट करून घेतल्या आणि लगेचच कट करून झाल्यानंतर आता ही पटकन मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, ग्रेव्हीचा वाससुद्धा ती छान येतो। एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्या अशी पातळशी। आता पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। आता ज्या मी कट केलेल्या भाज्या आहेत ते डायरेक्टली या कढईमध्ये आपण ॲड करायच्या आहेत। म्हणजे सुरुवातीला मी बटाटा कट करून घेतलेला आहे तो टाकला आहे आणि त्यासोबतच मी हाफ बॉईल केलेले मटर घेतलेले आहेत। तर मटर मी आधीच थोडेसे बॉईल करून घेतलेले होते, ते मी ते ॲड केलेले। मटर तुमच्याकडे नसतील तर टोटली ऑप्शनल आहेत। आणि नंतर लगेचच यांना 1-2 मिनटं फ्राय झाल्यानंतर बाकीच्या सर्व भाज्या मी ॲड करून या भाज्यांना आपल्याला 2 ते 3 मिनटं साधारण छानपैकी कढईमध्येच फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस आपला मंद आचेवरतीच ठेवून द्या, नाहीतर मग खाली भाज्या लागू शकतात। आता या छान 2-3 मिनटं फ्राय करून घेतल्या आणि काढून घेतलं बाहेर। आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये थोडासा बटरचा तुकडा घातला। बटर घातल्याने खूप छान टेस्ट येते आपल्या व्हेज कोल्हापुरीला। आता यामध्येच मी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी लसूण घातलेली आहे। लसूण अजिबात स्किप करू नका, जेवढे तुम्ही लसूण घालाल तेवढी आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला। आणि त्यासोबतच 1 चमचा जिरं घातलं
थोडासा हलकासा रंग चेंज झाला लसूणचा की लगेच जिरं आणि पाव चमचा हळद घालायची. त्यासोबत लगेचच आपल्याला जी ग्राइंड करून घेतलेली ग्रेव्ही होती ती घातली. सगळी ग्रेव्ही घालून द्या आणि ही जेव्हा ग्रेव्ही टाकतो ना आपण तेव्हा गॅस थोडा मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवा. म्हणजे जो आपला ग्रेव्हीचा तडका लागतो ना त्याने जी ग्रेव्हीला टेस्ट येते ना तो खूप छान टेस्ट येते. तेवढ्यापुरतीच आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅस मिडियम टू लो फ्लेमवरतीच या ग्रेव्हीला छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. 2-3 मिनटं. आता ग्रेव्ही छान फ्राय झाल्यानंतर मी लगेचच यामध्ये पनीरचे क्यूब्स घातलेले आहेत. पनीर मी डायरेक्टली कच्चाच घातलेला आहे. याला 2 मिनटं पुन्हा याच्यामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आणि आपल्या ज्या भाज्या ज्या बॉईल करून घेतल्या होत्या म्हणजे आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्या लगेचच यामध्ये घालून टाकायच्या सगळं. आणि वरनं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. आणि ते मी 2 तिखटवाली जी मिरची असते ती उभी चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकली. आणि लगेचच मी थोडंसं गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. जास्त नाही घालायचं. थोडंसंच गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी घातल्याने जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती कंटिन्यू राहते. आणि लगेचच आपण जो किचन किंग मसाला असतो ना तो घालायचा. त्याने खूप छान लागते आपली भाजी. त्यामुळे नक्की घाला. नसेल तर तुम्ही बिर्याणी मसाला किंवा दुसरा बादशाह मसाला एव्हरेस्ट मसाला घातला तरीही चालेल. आणि आता याला मी कोथिंबीर घालून छानपैकी पुन्हा 10 मिनटं शिजवायला घेतलं. आता मी पीठ जो झाकून ठेवला होता पराठ्याचा त्याचे मी पराठे तयार केलेले आहेत. पहा, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पराठे करून घ्या किंवा साधी चपाती जरी केलीत तर त्यासोबतसुद्धा अतिशय छान लागते ही भाजी. पण मला इथे आज थोडा नॉर्मल साधा पराठा करायचा होता. मी इथे स्क्वेअर शेपमध्ये मी हा साधा असा पराठा तयार केलेला आहे. त्याला घी लावून मस्तपैकी छान प्लेटमध्ये भाजीसोबत सर्व करा. अतिशय छान लागते भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही डब्यासाठी किंवा तुमच्याकडे जर भरपूर असे पाहुणे आले असतील तर अतिशय उत्तम पर्याय आहे. नक्की आवडेल. सगळे तुमची तारीफ करतील. जरूर ट्राय करा. मस्ट ट्रायवाली रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे. बघा ना, एकाच कुकरमध्ये ही भाजी होते. आणि तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी बनवलीत ना तुम्ही मला नक्की कॉमेंट करून कळवाल की तुमची रेसिपी अगदी भन्नाट झाली होती. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला कॉमेंटमध्ये कळवा कशी झाली आपली रेसिपी. तोपर्यंत भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.